15 दिवस गावाला जाऊन आल्यावरती किचनची बघा काय अवस्था झालेली आहे. आणि किचन मी क्लीन कसं केलं 15 दिवसांमध्ये, जेवढी काही धूळ झाली होती तर ती कशी साफ केली तेही मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आता रात्रीच मी गावावरून आलो होतो आणि रात्री यायला खूप लेट झाला होता. पावसाचंही वातावरण होतं किंवा थोडा पाऊसही झाला होता. आता आल्यावरती सकाळी थोडंसं जेवण वगैरे बनवून घेतलं, कारण मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं. त्यासाठी थोडंसंच क्लिनिंग केलं आणि जेवण वगैरे बनवून घेतलं. आता दुपारी वेळ असतो तर त्या वेळेत मी आज किचन क्लीन करणार होते, तर तेच तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की भरण्यांवरती किती धूळ जमा झालेली आहे. आता ही धूळ तर रोजच घरात येत असते, पण रोज आपल्या याच्यावरून हात फिरत असतो किंवा आपण या भरण्या वापरत असतो, त्यामुळे याच्यावरती जास्त धूळ साठत नाही. आता हे 15 दिवस याला हातच लागलेला नाही, त्याच्यामुळे एवढी अशी याच्यावरती धूळ झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता या कुकरवरती तर केवढी धूळ साठलेली आहे. आता हे क्लिनिंग करण्यासाठी हे सर्व मी जे रॅक आहे तर ते रॅकवरच्या सर्व भरण्या वगैरे काढून घेतल्या आणि सगळ्या व्यवस्थित धुवून पुसून घेणार होते. आता हे स्टँड जे आहे तर ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आता हे पण खूप चिकट वगैरे पण झालं होतं आणि म्हटलं चला हे वॉश करून घेऊया. आता हे धुवून एका साईडला ठेवलं. तोपर्यंत हे जे वाळतंय तोपर्यंत म्हटलं की ह्या भरण्या पुसून घेऊया. आता या भरण्यांमध्ये थोडं थोडं सामान आहे, त्याच्यामुळे मी काही ते धुवायला काढलेलं नाहीत. ज्यावेळी याच्यातलं जसं संपेल तसं मी या भरण्या धुवून घेत असते. त्यासाठी आत्ता पुसून घेतल्या. एक कॉटनचं कापड घेतलं आणि ते थोडंसं ओलं केलं पाण्याने आणि पुसून घेतले. आता ह्या डब्यांवरती वगैरे खूप असे धूळ साठलेले होते. इथे गॅसच्या शेजारी असल्यामुळे थोडंसं तेलकट पण याच्यावरती उडलेलं होतं आणि त्याच्यावर धूळ बसली, त्याच्यामुळे ते जास्तच खराब दिसत होतं. त्यासाठी या भरण्या पुसून घेतल्या. आता हे स्टँड वाळलं होतं आणि त्याच्यावरती मी हे थोडेसे पेपर घालून घेतले. प्लास्टिकचे पेपर आहेत, जेणेकरून तेलाची वगैरे मी बॉटल ठेवते तर त्यातलं थोडंसं तेल वगैरे जरी खाली आलं तरी ते जास्त खराब होत नाही, यासाठी मी हे कागद घालत असते, म्हणजे पेपर टाकत असते. आता तुम्ही पाहू शकताय क्लीन केल्यावरती भरण्या किती छान दिसायला लागलेल्या आहेत आणि एकदम क्लीन झाल्या व्यवस्थित पुसून घेतल्यामुळे. आणि लगेचच हे रॅक पण मी ते त्याच्या जागेवरती ठेवून दिलं आणि ज्या काही भरण्या वगैरे आहेत तर त्याच्यावर ठेवून दिल्या. अशा पद्धतीने हे मी स्टँड क्लीन केलं. आता हे स्टँड कसं आहे ना की छोट्या छोट्या ज्या भरण्या आहेत किंवा रोज वापरात लागणाऱ्या आहेत तर त्या मी इथे किचन ओट्यावरती ठेवत असते. सर्व भरण्या वगैरे याच्यावरती मी ठेवून दिल्या. आणि जे चमचे वगैरे आहेत तर ते आम्ही आता घरामध्ये तिघच असल्यामुळे जास्त काही चमचे लागत नाहीत आणि जास्त चमचे याच्यात असल्यामुळे खूप गोंधळ होत होता. मग जे लागत नाहीत तेवढे चमचे मी असे रबरने पॅक करून ठेवले. आणि या ज्या वरती भरण्या मी ठेवत असते तर त्याही बऱ्याचशा धूळ वगैरे साठली होती त्याच्यावरती. आता हे एक छोटंसं कपाट आहे माझ्याकडे तर त्याच्यावरती मी माझं एअर फ्रायर मिक्सर वगैरे तर ठेवते. तर इथेही खूप सारी धूळ झाली होती. आणि या कपाटावरती मी घरी जातानाच एक बेडशीट टाकून गेले होते, त्याच्यामुळे आतमध्ये जास्त काही धूळ वगैरे गेली नाही, त्याच्यामुळे मला आतलं काही क्लीन जास्त करावं लागलं नाही. पण वरती ज्या गोष्टी आहेत ना तर त्या खूप धुळीने खराब झाल्या होत्या, तर त्या सर्व गोष्टी मी क्लीन करून घेतल्या. आता हे वरती 2 शेल्फ आहेत तर त्याच्यावरती पण बरीचशी धूळ वगैरे होती आणि व्यवस्थित ते पुसून घेतलं आणि सर्व गोष्टी सेट करून दिल्या. म्हणजे आता मुलाची स्कूल सुरू झाली नाही, पण 4-5 दिवसांनी त्याचीही स्कूल सुरू होईल, त्यावेळी या गोष्टी करायला जास्त वेळ मिळणार नाही, म्हणून आत्ताच सर्व गोष्टी क्लीन करून व्यवस्थित सेट करून ठेवल्या. किंवा घरात कोणत्या गोष्टी आहेत वगैरे ज्या संपलेल्या आहेत तर त्याही एकदा चेक करून घेतलं आणि सर्व गोष्टी जशा आहेत तशा व्यवस्थित पुसून वगैरे ठेवून दिल्या. आता 15 दिवस गावाला जायला तर बरं वाटतं, पण आल्यावरती हे घरातले क्लिनिंग करायला किंवा ह्या गोष्टी करायला अजिबात नको वाटतं. कारण फिरायला गेल्यावरती किंवा गावाला गेल्यावरती तिकडेही फिरणं झालेलं असतं, त्याच्यामुळे कंटाळा वगैरे आलेला असतो. पण काय करणार ना, आपल्याला हे क्लीन केल्याशिवाय तर जमणार नाही, म्हणून सर्व गोष्टी क्लीन करून घेतल्या. आता हे एक छोटंसं रॅक आहे, याच्यावरती मी रोज लागणाऱ्या गोष्टी म्हणजे डाळी असतील किंवा तांदूळ, चहा पत्ती वगैरे मसाले आहेत तर ते इथे मी ठेवत असते. तर तेही सर्व काढून सर्व क्लीन करून घेतलं, म्हणजे पुसून घेतल्या भरण्या. अशा पद्धतीने परत सर्व पुसून झाल्यावरती आहे त्या जागेवरती या भरण्या ठेवून दिल्या.
आता तुम्ही गावाला जाऊन आल्यावरती तुमच्या घराची क्लिनिंग कशी करता तर तेही मला कमेंट करून सांगा. आता पुसून घेतल्यावरती सर्व काही एकदम फ्रेश दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं. आता घराच्या खिडक्यांमध्ये पण खूप सारी अशी धूळ जमा झाली होती, तर तेही व्यवस्थित लावून घेतलं. आणि फ्रीजवरती ही पण खूप सारी धूळ साठलेली होती आणि तेही व्यवस्थित क्लीन करून घेतला. आणि गावावरून येताना ह्याच्यावरती टाकण्यासाठी एक मी कवर आणलं होतं, फ्रीजचं कवर. तर त्याला साईडला कप्पे वगैरे आहेत, तर त्या कप्प्यांचाही यूज होईल म्हणून मी हा कवर आणला होता, तर तोही त्याच्यावरती टाकून घेतला. आणि घरी गेल्यावरती मिस्टर इथे घरी होते, मग त्यांचे बरेचसे कपडे वगैरे साठलेली होती धुण्यासाठी, तर ते व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच मी मशीन लावून घेतलं होतं. तर अशा पद्धतीने मी माझ्या किचनची क्लिनिंग करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कशी क्लिनिंग करता